जागतिक ऊर्जा संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी इंधन वापराचा प्राधान्यक्रम ठरवू. सध्याच्या टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे डिझेल मिळणे ही मोठी गरज आहे. त्यानुसार पुढील किमान 3-4 महिने कायम शेतकऱ्यांना डिझेल देण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. खरीप हंगाम खत टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून कृषी विभागाने खत पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करावे, तसेच पावसाने ओढ दिल्यास सध्याचा पाणीसाठा शेतीसाठी वापरापेक्षा लोक आणि पशुधनासाठी राखून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत कृषी विभागाची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी म्हटले की शेतकऱ्यांच्या इंधन गरजा पूर्ण होऊ शकतील यासाठी शहरी भागातील लोकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि स्वतःच्या खाजगी वाहनांसाठी इंधनाचा वापर कमी करण्याची गरज आहे. इंधनाप्रमाणेच गॅसच्या बाबतीतही हॉटेल व्यवसायापेक्षा घरगुती वापराच्या गॅसला प्राधान्य देणे गरजेचे आहे, जेणेकरून सामान्य कुटुंबांना तो पुरवून वापरता येईल. आता इंधन आणि ऊर्जा वापराबाबत गांभीर्याने विचार करावा लागत असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. एक तर डिझेल पेट्रोलच्या बाबतीमध्ये माननीय मोदीजींनी जे अपील केलं तेच मी कंटिन्यू करेन की जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण एक दिवस गाडी वापरली नाही, त्यातून शिल्लक राहणारं जे डिझेल पेट्रोल आहे ते भविष्यामध्ये, कारण आत्ता समजा एक उदाहरण घेऊ, 6 महिन्याचा स्टॉक आहे, परिस्थिती कधी सुधारायला माहिती नाही, हा डबल करायला लागेल, हाच स्टॉक 12 महिने वापरायला लागेल. दॅट इज कॉल्ड काटकसर. आपत्तीच्या विषयामध्ये प्रशासन ज्या ज्या सूचना देईल, आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे काही वस्त्यांमध्ये धोका पातळीपेक्षा निम्मी पातळी असतानाही पाणी येतं शामरावनगर भागामध्ये. तर तिथे नॉर्मल पावसामध्ये पाणी येणार आहे असं गृहीत धरून प्रशासनाने दिलेल्या सूचना शिफ्ट करा, किंवा धोकादायक इमारतींचं एक प्रेझेंटेशन झालं, ते फार चिंताजनक आहे. लोक काही त्या धोकादायक इमारती पाडायला देत नाहीत, असं थोडं सहकार्य करायला लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.